हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक। आज आपण बनवणार आहे गव्हाचे गुलगुले। त्यासाठी आपल्याला साहित्य बघून घेऊया। 1 वाटी गहू पीठ, पाऊण वाटी गूळ, मीठ, खसखस, बडीशेप आणि खायचा सोडा असं साहित्य आपण सगळं घेतलेलं आहे। आता ना आपण गूळ जो घेतला आहे तो असा पाण्यातनं विरघळवून घ्यायचा त्याला, म्हणजे पटकन आपलं पीठ मळलं जाईल। हे बघा, अशा पद्धतीनं ह्या गुळाच्या ह्याच्यातनं पाणी घालायचं। तुम्ही 1 वाटी पिठाला 1 वाटी गूळ घेतला तरी चालेल। पाणी व्यवस्थित मापात घाला। जास्त गोड आवडत असेल तर जास्त गोड बनवलं तरी चालेल। गुलगुला हा रमजान ईदला वगैरे बनवला जाणारा प्रकार आहे। आणि हे बघा, माझं गुळाचं पाणी बनवून तयार आहे। आता मी इथं बडीशेप थोडीशी आणि जी आपण खसखस घेतलेली आहे ती खसखस यामध्ये, आणि 1 वेलची घेतलेली आहे मी इथं, 1 वेलची पण ॲड केलेली आहे। आता याची ना बारीक अशी पूड बनवून घेऊया। अगदीच बारीक बनवायची नाही, थोडीशी अशी अशी मध्यम जाडसर अशी ठेवायची। हे बघा, अशा पद्धतीनं हे मी बनवून घेतलेली आहे इथं। हे बघा किती छान अशी बनवून तयार आहे बघा ही। याच्यामुळं खूप छान टेस्ट येते। आता आपण पीठ मळून घेऊया। 1 वाटी गव्हाचं पीठ जे घेतलं होतं आपण ते घेऊ यामध्ये, आणि आपण जी बडीशेप आणि खसखस बारीक केलेली ती यामध्ये घालूया। इथं तुमच्याकडे सुंठ पावडर असेल ना तर सुंठ पावडर पण यामध्ये घाला, खूप छान लागतं। आणि चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये, थोडंसं असं मी मीठ घातलं आहे। आणि खायचा सोडा थोडासा घाला। अशा पद्धतीनं इतका मी खायचा सोडा घातला। आता यामध्ये जितकं गुळाचं पाणी बसतंय ना तितकंच घालायचं। जितकं सगळं केलं इतकं काही घालायची गरज नव्हती मला। ह्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, आपण भजी बनवताना जे पीठ बनवतो ना, बेसनच्या पिठाचे भजी बनवताना सेम तीच कन्सिस्टन्सी इथं ठेवायची, म्हणजे व्यवस्थित आपले गुलगुले असे जाळीदार होतील आणि जास्त तेल पकडणार नाहीत। हे बघा, जितकं पाणी लागतंय गुळाचं तितकं मी घालून हे असं, आता ह्याची कन्सिस्टन्सी दाखवते मी तुम्हाला। आणि हे चमच्यांच्या सहाय्याने करण्यापेक्षा ना हाताने करायचं, म्हणजे असे त्यामध्ये ज्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे ना ते होणार नाही। अशी व्यवस्थित कन्सिस्टन्सी होईल त्याची। हे बघा, हे अशा पद्धतीनं मी हाताने सगळं व्यवस्थित त्याच्या लम्स म्हणजे गुठळ्या अशा काढून घेतलेल्या आहेत सगळ्या। हे बघा, अशा पद्धतीनं आपलं जितकं पाणी लागतं आहे मी तितकं आणखी थोडं घातलं यामध्ये, आणि हे असं बनवून तयार केलेलं आहे। हे बघा किती छान असं झटपट काहीतरी बनवायचं असेल ना तुम्हाला तर खूप छान पर्याय आहे हा 4-5 वाजता बनवून खाण्याचा। हे बघा, याची कन्सिस्टन्सी बघा, ही बघा अशी भजी तेलामध्ये अशी सुटली पाहिजेत, ही कन्सिस्टन्सी ठेवायची। आता आपण ह्याचे गुलगुले बनवून घेऊया। तेल तापलेलं आहे आणि असं सोडताना ना हे गव्हाचं पीठ असल्यामुळं सुटणार नाहीत व्यवस्थित पटकन, त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग हे सोडायचे, म्हणजे व्यवस्थित पटकन सोडले जातात। आणि अगदी छोटे छोटे सोडा, म्हणजे ते फुगून असे डबल होतात। हे बघा, अशा पद्धतीनं मी सगळे गुलगुले बनवून घेतलेले आहेत। तुम्ही हे घरी नक्की करून बघा। चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला पदार्थ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय।